एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आत्ताचा जो टॉपिक आहे ना मस्तपैकी आहे तो म्हणजे चार्टर ऍक्ट मधला शेवटचा ऍक्ट सनदी कायदा 1853। याचं महत्व खूप छान आहे का तर त्याचं कारण असं आहे की याच्यापूर्वी बरेच चमकाव आंदोलन झालं होतं बऱ्याचशा ऍक्ट मध्ये। ते चमकाव आंदोलन इथे झालेलं नाही है ना, एकदमच नाही, म्हणजे झालं तर झालंच पण फार नाही। दुसरं असं की ह्या कायद्यामुळे असा झाला जांगडगुत्ता असा लोचा झाला की आपल्याला दिसते मग हळूहळू हळूहळू त्याची परिणती ही 1857च्या याच्या डिशक्या तुम्हाला माहित आहे इंडियन इंडिपेंडन्स फ्रीडम स्ट्रगल फर्स्ट दुडुंग झाला असा जो आहे ना लोचा तो याच्यामुळे झाला। तर त्याच्यामुळे हा कायदा जो आहे तो समजून घेणं आवश्यक आहे। तर समजून घेण्याच्या पूर्वी तुम्हाला माहित आहे काय माहित आहे, हा माहित आहे तुम्हाला माहित आहे की आपण दोन प्रश्न आपल्या डोक्यात फिट ठेवतो। प्रश्न पाहिजे कारण प्रश्नांची सवय राहिली, सवयच लावायची आहे त्याच्यासाठी हे आहे। सवय राहिली तर उत्तर उत्तर आहे तर परीक्षा, परीक्षा आहे तर नोकरी, नोकरी आहे तर तुमचं उत्तर तुमच्या पाशी। चला पहिला प्रश्न घेऊया आपण। पहिला प्रश्न एकदमच मस्त आहे, झक्कास। तो म्हणजे सनदी कायदा 1853 चे वैशिष्ट्य कोणती म्हणते बाबा? विच इज और आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द चार्टर्ड ऍक्ट 1853? अ कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या अधिकारांची प्रबलता, स्ट्रेंथनिंग पॉवर ऑफ अ कोर्ट ऑफ डायरेक्टर्स असं। दुसरं, प्रथमच गव्हर्नर जनरल काउन्सिल मध्ये कायदेविषयक कार्यसंरचनेची निर्मिती। फर्स्ट टाइम म्हणते बाबा लेजिस्लेटिव्ह स्ट्रक्चर क्रिएटेड इन अ गव्हर्नर जनरल काउन्सिल। क सनदी नागरी सेवा निवडीची प्रथमच सुरुवात स्पर्धात्मक परीक्षेतून है ना। फर्स्ट टाइम द सिलेक्शन ऑफ कम्युनिटेड सिव्हिल सर्व्हिसेस थ्रू द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स असे अबक आहे। तुम्हाला चॉईस कोणतं वैशिष्ट्य आहे तेवढं तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे। तर ते व्हिडिओ पाहिल्यावरच समजेल, असा काही समजणार नाही। असाच केव्हा समजेल मग अभ्यास झाला असेल तर समजेल, पण नसन झाला तर समजणार नाही, ठीक आहे। दुसरा प्रश्न आहे सनदी कायदा 1853 मध्ये कोणत्या तरतुदी होत्या? पहिल्याच्यात वैशिष्ट्य हो लक्षात घ्या, दुसऱ्याच्यात तरतुदी। विच प्रोविजन इज और आर एन्युमरेटेड इन दी चार्टर्ड ऍक्ट 1853? अ एक नवीन इलाका निर्मिती, क्रिएशन ऑफ वन न्यू प्रेसिडेन्सी, शब्द असं वन वगैरे दिलाय बरं लक्षात घ्या। ब लेफ्टनंट गव्हर्नर पद निर्माण करणे, क्रिएशन ऑफ लेफ्टनंट गव्हर्नर पोस्ट। आणि मग तुम्हाला चार ऑप्शन अ आणि ब किंवा ब असं देऊन ठेवलाय, ठीक आहे। आता ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे कशाच्या आधारावर? हा पूर्ण कायदा समजून घेतला आणि त्यातल्या तरतुदी पाठ करून घेतल्या, समजून घेतला आणि पाठ करून घेतल्या तर दोघांचं उत्तर भेटा, बरोबर आहे। मग चला आपण पाहून घेऊ, चला पाहून घेऊ। पहिल्यांदा आता आपण समजून घेऊ याचा बॅकग्राऊंड। कोणत्या याचा बॅकग्राऊंड खूप महत्वाचा आहे ना। एखादा पुट्ट सिलेक्ट होते, पुट्टी सिलेक्ट होते तर बॅकग्राऊंड म्हणते मी एवढा गरीब होतो, काय विचार नाही, पेपर विकत होतो ना आईच झाल असं सांगते। बॅकग्राऊंड असो तो त्याचा कोणता बॅकग्राऊंड असो, पण आपण आपला याचा बॅकग्राऊंड पाहून घेऊया। कंपनीने 1833 नंतर म्हणजे चार्टर्ड ऍक्ट 1833 त्याच्यानंतर बरेच प्रदेश काबीज केले म्हणे। अनेक्झेशन, पर्टिक्युलरली अनेक्झेशन ऑफ पंजाब सिंध सारखे मोठे प्रदेश, नॉर्थ वेस्ट एरिया आहे ना, हा नॉर्थ वेस्ट एरिया, हा जो एरिया आहे नॉर्थ वेस्ट, हा एरिया त्यांनी काबीज केला अवधच्या नंतरचा। दुसरा आहे है ना बोर्ड ऑफ कंट्रोल पाहिजे होता, बोर्ड काय कंट्रोल ऑफ कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहे, हा बरोबर आहे। कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल याला आमच्या कन्फ्युज होते। कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल यांच्या मार्फत कारवाईमुळे कामांमध्ये बराच उशीर आहे, लेमाडेपणा करत होते। डिले इन डिस्पॅच डिपार्टमेंट, डिस्पॅच जे एलिमेंट्स होते म्हणजे इथून सर्व प्रकरण इंग्लंडला पाठवायचे, संसदेमध्ये सादर करायचे, ते यांच्या मार्फत जात होते, हे लेमडझड करत राहत होते लमचे, तर त्याच्यानं प्रॉब्लेम होत होता। भारताचा गव्हर्नर जनरल हा बेंगॉलचा सुद्धा गव्हर्नर होता म्हणे। इश्यू ऑफ अ ड्युअल पोझिशन
डबल रोल निभवत होता. गव्हर्नर जनरल हा बेंगॉलचा बी आणि याचा बी डबल रोल असल्यामुळे मोठा प्रॉब्लेम. मग कोणता रोल निभवायचा बा, तर कोणता रोल निभवायचा म्हणजे काय होत होतं, तर मेन म्हणजे असा प्रॉब्लेम होता की हा गव्हर्नर जनरल फिरायला जाय. मागच्या वेळेस पाहिलो आपण, फिरायला गेल्यावर तो का करे, डेलिगेशन ऑफ पॉवर करे आणि कोणाला तरी दे. मग डेलिगेशन ऑफ पॉवर कोणता करे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचा करे. मग गव्हर्नर ऑफ बेंगॉलसाठी का करण, आमचा तिथं लोचाई आहे. बरोबर आहे, तो एक प्रॉब्लेम. दुसरा, हा आमच्या गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बी आहे आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बी आहे. मग कोणाकडून फेवर करा, गव्हर्नर ऑफ बेंगॉल बाबा माया इलाका असा, म्हणजे बायसनेस ड्युअल पोझिशनचा इश्यू होता तो एक. आमचे राजाराम मोहन राय यांची इंग्लंडमध्ये वन ऑफ द इन्फ्लुएन्सिंग है ना फादर ऑफ रेनायन्सन्स, उशाक काल, भारतीय जे आपण सामाजिक सुधारणा आहे, धार्मिक सुधारणा आहे, त्या उशाक कालाची जनक राजाराम मोहन राय. त्यावेळात ते पॉलिटिकल सुद्धा इन्फ्लुएन्स करायचे. त्यांनी इंग्लंडला भेट दिली आणि सोबतच बॉम्बे असोसिएशन आणि मद्रास नेटिव्ह असोसिएशन यांनी ब्रिटिश सरकारला निवेदन दिलं, पेटिशन दिले. कशासाठी दिले, बाबा आमचं काही आहे का नाही, है ना, आमच्यावर तुम्ही राज्य करता आणि सांगता तिकडे इंग्लंडमध्ये डेमोक्रेसी काय, पार्लमेंटरी फंक्शन काय, आणि इथं म्हणजे तुम्ही आमच्यावर राज्य करता. बरोबर आहे का, इथं बी रिप्रेझेंटेशन आणा, इथं बी आमचं काही पार्टिसिपेशन असू द्या. यांनी दोघांनी सांगितलं बाबा असं काहीतरी करा. याच्या सोबत हे जेवढे बोर्ड ऑफ म्हणजे कंट्रोलर होते आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होते, हे आमचे लोचे करत होते. आणि सोबतच कंपनीचा व्याप्त वाढत चालला. आणि एवढे युद्ध विचारू नका, इकडे तर नॉर्थ वेस्ट घेतलाच है ना, सेकंड अँग्लो सिख वार सोबत सेकंड बर्मा वार बी झाला. अबे वारच वार करते ना, तेवढा खर्च अमाप उधळपट्टी. चौकशी लागली है ना, 2 चौकशी समिती बसवल्या 1852ला, इन्क्वायरी कमिटीज. आणि इन्क्वायरी कमिटीज मध्ये बरेचशी साक्ष झाली आणि त्या साक्षीच्या आधारावर मग काय 1853चा कायदा आपल्याला आलेला दिसते. क्लिअर, ती पार्श्वभूमी आहे आणि ह्या पार्श्वभूमीच्या आधारावरच आपल्याला सनदी कायदा 1853 हा दिसून येतो. सोबतच 1833ला काय झालं होतं, 1833 मध्ये म्हटलं होतं की पुढील 20 वर्षासाठी कंपनीने भालधंदे करावं म्हणलं होतं. बरोबर आहे. मग 20 वर्षाचं म्हणजे काय, 1853 कायदा बनवावाच लागणार का पुढील करावचं भालधंदे कंपनीनं का नाही करावाचे. बरोबर आहे. म्हणजे 1833 मध्ये काय लिहिलं होतं, कंपनीला भारतीयमधील जेवढ्या टेरिटरीज काबीज केलेल्या आहेत त्या इंग्लंडच्या राजाच्या वतीनं त्यानं बाबा ट्रस्टी म्हणून पाहावं, मस्त ऐश करावी. आता हे ऐश पुढे राहणार आहे की नाही ते पाहिजे होती 20 वर्षानंतरची. बरोबर आहे. तर त्या सर्व तरतुदींचा निचोड म्हणजे 1853चा सनदी कायदा. क्लिअर, लक्षात आलं. आता याच्यात बघितला तर आपला हा हिरो लॉर्ड डलहौसी एकदम काय लमचे दिसत होते, एकदम बढिया असं वाटत होतं, पिक्चरची हिरो होत का है ना. तर लॉर्ड डलहौसी जो आहे हा मास्टर माइंड होता. याचा कार्यकाळ किती होता गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचा, 1848 ते 1856. याच्या दरम्यान यांनी 1849 दुसरं अँग्लो शीख वार केलं आणि त्याच्यामध्ये पंजाब आणि सिंध जो आहे तो काबीज करून टाकला. दुसरा बर्मा वार 1852 झाला, म्हणजे भालधंदे बरेच झाले. सोबत त्याचं डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स हा जबरदस्त गाजलेलं प्रकरण, भालधंद्याचं प्रकरण म्हणजे मोस्ट क्रिटिकल, म्हणजे ज्याच्यावर सर्वात जास्त टीका झाली असं डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स. धरला बापू तुझं कोणी वंशज नाही, धरला ना भटकन त्याच्यावर रुमाल टाकून दिला, रुमाल नाही टाकणं का असा धंदा केला. 1849 सातारा, जैतपूर, संबलपूर गायब. 1851 मध्ये भगत गायब. 1852 मध्ये उदयपूर गायब. म्हणजे 1853च्या कायद्याच्या पूर्वी एवढे तर ते नेटिव्ह मध्ये म्हणजे भारतातील राहणारे जे राज्य होते त्यांच्यामध्ये आणि ते जनतेमध्ये जबरदस्त नाराजगी होती. पर्टिक्युलरली एक मिडल क्लास पण ग्रो होत होता, त्यांच्यातही नाराजगी होती आणि त्याची परिणिती म्हणून. लक्षात आलंय. ठीक आहे, चला आता याच्यातले आपल्या तरतुदी समजून घेऊया काय महत्वाच्या होत्या है ना. तर प्रथमच महत्वाचं असं आहे की हा सनदी कायदा जो आहे याच्यात नूतनीकरणाची तरतूद नव्हती.
काय ते आपण समजून घेऊया नंतर. नो रिन्युअल ऑफ अ चार्टर ऍक्ट एनी फर्दर, याच्यानंतर काय बाबा माहित नाही. शक्तीचं विभाजन, सेपरेशन ऑफ पॉवर. मग सेपरेशन आपल्याला माहित आहे, ज्युडिशियल, एक्झिक्युटिव्ह ऑर लेजिस्लेटिव्ह असं सेपरेशन आपल्याला दिसतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर संसदीय प्रणालीची नीव, फाउंडेशन ऑफ पार्लमेंटरी सिस्टीम. पार्लमेंटरी सिस्टीम जी आहे, संसदीय प्रणाली म्हणजे लेजिस्लेटिव्ह बॉडी आपल्याला दिसून येते, त्याची नीव. त्याच्यानंतर स्थानिक प्रतिनिधित्वास सुरुवात है ना. हे पहिल्यांदाच असं घडलं की जिथे लोकल रिप्रेझेंटेशन आपल्याला दिसून येत आहे ना. ते कशा प्रकारचं आपण समजून घेऊया. त्यानंतर नागरी सेवांचे भारतीयकरणाला सुरुवात, स्टार्ट ऑफ द इंडियनायझेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, ते पण काय ते बघून घेऊया. आणि गव्हर्नर जनरलच्या कार्यात्मक बदल, फंक्शनल चेंज इन द गव्हर्नर जनरल. याच्या व्यतिरिक्त छुटपूट जे आहेत ते प्रोव्हिजन्स होते, पण हे महत्वाचे प्रोव्हिजन्स आपल्याला याच्यात दिसतात. ही ठळक वैशिष्ट्ये जी आहेत ती सनदी कायदा 1853 ची दिसून येतात. ठीक आहे. आता आपण यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, राईट. तर पहिलं आहे आपलं सनदी कायद्याचे भविष्य अनिश्चित. का तर याच्या पूर्वीचे जेवढे काही सनदी कायदे होते, चार्टर्ड ऍक्ट होते, त्याच्यामध्ये कालावधी नमूद होता. लिहिल्या जात होतं की कंपनी भारतावर किती कालावधीसाठी राज्य करेल. हाऊ मच टाइम द कंपनी है ना कॅन बी रूल ओव्हर द इंडियन टेरिटोरीज ऑन अ बिहाफ ऑफ, ऑन अ बिहाफ लक्षात ठेवा, ऑन अ बिहाफ ऑफ द किंग ऑफ द है ना, किंग ऑफ द ब्रिटन. तर ते महत्वाचं आहे, नाही तर स्वतःच्या धंदा नाही का. इथं काय झाला, तिथं अनसर्टन्टी का शब्द आला हे महत्वाचं आहे. तर बघा, प्रोव्हिजन आपण इंग्रजीमध्ये समजून घेऊया, मराठी सार पण सांगतो. इंडियन टेरिटोरीज शुड रिमेन, भारताचे जे प्रदेश आहे शुड रिमेन म्हणजे राहणार अंडर द गव्हर्नमेंट ऑफ कंपनी, कोणाच्या प्राधिकाराखाली, कंपनीच्या प्राधिकाराखाली. इन ट्रस्ट फॉर क्राउन, इन ट्रस्ट फ्रॉम क्राउन म्हणजेच कोणाचा ट्रस्टी आहे कंपनी, हे क्राउड म्हणजे ब्रिटनच्या राजाची. अंटिल, लक्षात घ्या हा महत्वाचा आहे, अंटिल पार्लमेंट शुड अदरवाइज डायरेक्ट. केव्हापर्यंत, जोपर्यंत पार्लमेंट म्हणजे ब्रिटनचं संसद सांगत नाही की बाबा आता काय रे. म्हणजे याचा अर्थ काय, इथे कुठे लिहिलंय काय, फॉर नेक्स्ट 20 years असं वगैरे शब्द लिहिलाय का, नाही. याचा अर्थ एकतर जर काहीही पार्लमेंटने केलं नाही, काहीही पार्लमेंटने केलं नाही तर हे कोणत्या पिरियडसाठी राहील, अनलिमिटेड, अनलिमिटेड पिरियड है ना. किती कालावधी निश्चित नाही म्हणून अनलिमिटेड. आणि पार्लमेंटने म्हणलं की बाबा धंदे बंद, तर एनी टाइम, केव्हाही कंपनीचं, राज्य भारतावरचं हे पार्लमेंट हस्तगत करू शकत होतं किंवा आपल्याकडे अधिकार घेऊ शकत होता. हे बघा लक्षात घ्या. आणि त्याच्याचमुळे आपल्याला असं दिसतंय की मग 1857चा उठाव झाला आणि मग पार्लमेंटने चान्स घेतला आणि कंपनीला म्हणलं बापू तुले हे कोणतेच धंदे नाही जमे, एक तर व्यापाराचे तर पहिले सत्यानाश केलास, आता तू बापू राज्याचा पण सत्यानाश करतात, तुले काही कॉलोनी सांभाळता येत नाही, वसाहत सांभाळता येत नाही, तू गेट आउट. म्हणून आपल्याला दिसते 1858च्या कायद्यानुसार कंपनी साफ. लक्षात आलं का. बघा इथे हा म्हणजे त्या वेळात पार्लमेंटरियन जे असतील त्यांचा वेध घेण्यात बघा दृष्टिकोन आणि क्लिअर होता की कंपनीला धंदे भविष्यात जमणार नाही, ज्या प्रकारे धंदे करायला लागले याचा डायरेक्ट कंट्रोल आपल्याकडे असलाच पाहिजे. हे बघा लक्षात आलंय का, राईट. तर पहिली महत्वाची जे वैशिष्ट्य आहे, महत्वाची तरतूद, ती म्हणजे या कायद्याने पुढे काय कंपनीचं भविष्य ते अनिश्चित ठेवलं. क्लिअर, राईट. दुसरं जर आपण बघितलं तर शक्तीचे विभाजन करण्यात आले. गव्हर्नर जनरल कौन्सिल ऑब्विसली 1833 मध्ये लेजिस्लेटिव्ह फंक्शन करत होती आणि लेजिस्लेटिव्ह फंक्शन म्हणजे कायदेशीर कामं म्हणजे कायदे बनवण्याची कामं जी करत होती त्यासाठी चौथा मेंबर आणला होता, फोर्थ मेंबर. आणि त्या फोर्थ मेंबरचं काम काय,
तर त्या फोर्थ मेंबरचं काम एवढंच होतं की जेव्हा जेव्हा कायदे बनवायचे असतील तेव्हा तो गव्हर्नर जनरल काउन्सिलमध्ये येईल, बैठकीत येईल, आपलं मत ठेवेल, बरोबर आहे, वोटिंग पण देईल आणि बोलेल पण, बसेल पण. पण एक्झिक्युटिव्ह काम जे आहे तिथे मात्र तो लुडबुड करणार नाही. म्हणजे 1833च्या याच्यामध्ये आपल्याला लेजिस्लेटिव्ह फंक्शन विभाजित झालेलं दिसत होतं, पण क्लिअर कट नाही. आता मात्र आपल्याला असं दिसतंय की पूर्णपणे सेपरेट लेजिस्लेटिव्ह फंक्शन केलं. कसं? तर लेजिस्लेटिव्ह जे आहेत काउन्सिलर्स हे वेगळे काढलेत आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर्स हे वेगळे काढले. म्हणजे गव्हर्नर जनरल काउन्सिलमध्ये आता दोन प्रकारचे सभासद राहायला लागले, दोन प्रकारचे सदस्य राहायला लागले, एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स आणि एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर. हेड मात्र दोघांचा कोण? तर गव्हर्नर जनरल हा हेड राहायला लागला. आणि जेवढे जेवढे लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स आहेत म्हणजे कायदे बनवायचे जे आहेत तरतुदी, हा एक्सक्लुझिव्ह पहिले कसं होतं, फोर्थ मेंबर येईल आणि बाकी सगळे बसतील तरच. आता हे बसणार नाही, यांचं काम केवळ अंमलबजावणी करणे, अंमलबजावणी, एक्झिक्युशन एवढंच यांचं काम आहे. लेजिस्लेशन करणे, कायदे बनवणे. म्हणजेच आपल्याला प्रथमतःच असं शक्तीचं विभाजन झालेलं दिसून येतं, बरोबर. परंतु लक्षात घ्या, मी सोबत क्रिटिसिझम पण सांगतोय. परंतु विभाजन पूर्णपणे झालं का? इज देअर एनी क्लिअर कट सेपरेशन ऑफ पॉवर? नो. दोघांचाही मुखिया गव्हर्नर जनरलच राहिला, दोघांचाही मुखिया गव्हर्नर जनरल राहिला. त्यामुळे ही सेमी फ्युज्ड बॉडी आहे ना. कशी आहे? सेमी फ्युज्ड बॉडी आहे, है ना. सेपरेशन पूर्ण झालेलं नव्हतं, शक्तीचं विभाजन हे अर्धवट झालेलं होतं. कसं आहे? सेपरेटेड. आता जर आपण स्ट्रक्चर बघितलं, लेजिस्लेटिव्ह फंक्शन जे आहे, कायदा बनवायचं काम आहे, याच्यासाठी जी बॉडी तयार केली ती एक्सपांडेड केली, वाढवली, एक्सपांडेड केली. कसं? तर बघा आपल्याला असं दिसतंय की तिथे 12 सभासद अशी मोठी बॉडी, आधी 4च, आता 12 सभासद आपल्याला दिसतात. त्यामुळे काउन्सिलचा विस्तार केला. केवळ कशासाठी? पण लेजिस्लेटिव्ह पर्पजसाठी. हे जेवढे सभासद आले हे कशासाठी? केवळ कायदे बनवण्यासाठी. याच्यामध्ये गव्हर्नर जनरल असेल, तो असेलच मुख्य आहे. त्यानंतर कमांडर इन चीफ असेल, सरसेनापती. त्याच्यानंतर 4 जे आहेत ते ऑर्डिनरी मेंबर्स ऑफ द जनरल गव्हर्नर जनरल काउन्सिल. सर्वसामान्य जे आहे, सर्वसाधारण सभासद. म्हणजे आपल्याला काय दिसते? एक्झिक्युटिव्हचे लोक सुद्धा इथे आलेले आहेत. त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ बेंगॉल, बेंगॉल कोर्टचं जे आहे त्याचा चीफ जस्टिस. त्यानंतर सुप्रीम कोर्टचा प्रिसिंग जज एक जो आहे सेकंडरी जज, तो इथे असेल. त्याच्यानंतर 4 रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स फ्रॉम बेंगॉल, मद्रास, बॉम्बे अँड नॉर्थ वेस्ट प्रॉव्हिन्सेस. हे पाठ करून घ्या, लक्षात ठेवा, बरंच वेळा कन्फ्युज होता. 4 रिप्रेझेंटेटिव्ह कुठले? 4 प्रेसिडेन्सीचे. कुठल्या प्रेसिडेन्सी? बेंगॉल, मद्रास, बॉम्बे ह्या ट्रॅडिशनल प्रेसिडेन्सी होती. नवीन नॉर्थ वेस्ट प्रॉव्हिन्स हा तयार झाला होता. ठीक आहे. आता याच्यातून आपल्याला काय दिसते? रिजनल रिप्रेझेंटेशन. काय दिसते? रिजनल रिप्रेझेंटेशन, है ना. रिजनल, याला आपण लोकल रिप्रेझेंटेशन म्हणू. याला काय म्हणू आपण? लोकल रिप्रेझेंट. हे स्थानिक प्रतिनिधित्व झालं. आणि एक प्रकारे आपल्याला क्षेत्रीय प्रतिनिधित्व सुद्धा दिसून येतं. मग याच्याकडे जर आपण बघितलं तर आजच्या दृष्टिकोनातून जी राज्यसभा आहे, ती राज्यसभा कोणाचं प्रतिनिधित्व करते? राज्यांचं. म्हणजे थोडंफार प्रमाणात इथे लोकल रिप्रेझेंटेशन सोबत एक फेडरेशनची नीव ठेवलेली दिसून येते. संघ राज्याची नीव, बरोबर आहे, संघ राज्याची नीव ठेवलेली आपल्याला दिसून येते, पण एक फ्युज्ड फॉर्म मध्ये असा, है ना, कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येते. आता इथे बघा, चौथा जो संविधानिक सदस्य होता 1833च्या कायद्यामध्ये आलेला, है ना, तो कुठे बसायचा? फक्त लेजिस्लेटिव्ह फंक्शनसाठी. आता मात्र तो एक्झिक्युटिव्ह मीटिंग साठी सुद्धा बसू शकत होता आणि सोबतच मतदान सुद्धा करू शकत होता. म्हणजे आता
ही बॉडी बनवल्यामुळे लक्षात घ्या, ही एक सेपरेट बॉडी बनवली, त्यामुळे हा जो चौथा मेंबर होता ज्याचं काम काय होतं, कायदे बनवण्यासाठी मदत करणे, आता त्याचं काम संपलं. आणि त्याचं काम संपल्यामुळे आता तो एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये पण बसायला लागला. नाउ ही इज बिंग अमॅलगमेटेड इनटू द एक्झिक्युटिव्ह बॉडी ऑफ गव्हर्नर जनरल कौन्सिल. आलं लक्षात? क्लिअर? ओके. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की एक पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट तयार झालेला आहे. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कसं, तर जी लेजिस्लेटिव्ह पर्पजसाठी जी गव्हर्नर जनरल बॉडी एक्सपांड केली 12 सदस्य, तर त्यांची मीटिंग कशी व्हायची ते खूप महत्वाचं आहे. संसदीय प्रणालीचे बघा जे टीम्स आहेत, जे फीचर्स आहेत ते कसे आलेत, तर 12 सदस्यीय परिषद होती आणि त्यांच्या मीटिंग्स ज्या आहेत त्या नेहमी पब्लिक, सार्वजनिक मीटिंग होणार. म्हणजेच कोणीही पब्लिक जो आहे तो त्यांची मीटिंग ऐकू शकेल, ऑब्झर्वर म्हणून पाहू शकेल, पब्लिक म्हणून जाऊन गॅलरीमध्ये बसू शकेल, ऐकू शकेल, सार्वजनिक. आणि दुसरं, कारवाई जी होईल ती अधिकृतरित्या प्रकाशित केली जाईल. प्रोसिडिंग्स ऑफ दिस मीटिंग हॅज टू बी ऑफिशियली पब्लिश, की बाबा असे प्रश्न विचारले, असे उत्तर दिले, ह्या टीका केल्या, असं अमुक केलं. जसं आपलं पार्लमेंटमध्ये होते ना, आपण पाहतो ना की एखादा उठते ना, बम शिव्या देते, मग सभापती म्हणते हे रेकॉर्डवर घेतल्या जाणार नाही ह्या शिव्या. मग काय रे बाबा, तर बाकीचं जे कंटेंट आहे तेच घेतलं जाईल सांगते ना आपल्याला. आणि मग ते सगळं कंटेंट प्रकाशित होतं, आपल्याला ते बघायला मिळतं लोकसभेच्या साईटवर. बिलकुल तसंच. मग कसं, तर बघा संसदेप्रमाणे तिथे प्रणाली चालेल, प्रश्न उपस्थित केल्या जातील, रेझिंग द क्वेश्चन. आज आपण बघतो ना पार्लमेंटमध्ये क्वेश्चन आवर है ना. त्याच्यानंतर दस्तऐवज मागणी, पेपर्स डिमांड, आम्हाला हे डॉक्युमेंट हवंय, आता मागतात ना, बरोबर, बिलकुल तसंच. आणि जर चुका झाली असेल तर त्याच्यावर टीका, मोशन्स रन करायचे, ते पण प्रणाली इथे थोड्याफार प्रमाणात, हलक्या फुलक्या तेवढं मात्र इथे आलेली दिसते. म्हणजे संसदीय प्रणालीची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला इथे दिसून येते. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की दिस ऍक्ट वॉज अ फाउंडेशन ऑफ द पार्लमेंटरी सिस्टीम इन इंडिया. प्रथमच संसदीय प्रणाली कशी असते हे भारतीयांना पाहायला इथे मिळायला लागलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर नागरी सेवांचे भारतीयकरणाला सुरुवात. म्हणजेच कसं, तर ICS ज्या प्रकारे होत्या, म्हणजे कॉव्हनेटेड सिव्हिल सर्व्हिसेस, सनदी, 2 प्रकारच्या सिव्हिल सर्व्हिसेस होत्या कंपनीमध्ये. एक उच्च पदावर ज्याला कॉव्हनेटेड सिव्हिल सर्व्हिसेस म्हणायचे म्हणजे सनदी, आणि दुसरं नॉन कॉव्हनेटेड म्हणजे असनदी, म्हणजे जे बाबू वगैरे जे आहेत, सेंबडे सोमडे ते. आणि ते कॉव्हनेटेड म्हणजे ऑफिसर, खुर्च्या गरम करणारे ते. आताचे जसे IAS आहेत, खुर्च्या गरम करतात, अकला वाटतात, आणि बिचारे बाबू आपले झाडू मारत राहतात, तशासारखे ते होते. तर त्यातलं जे आहे अधिकार जो आहे तो सनदी नागरी सेवा भरती जी आहे ही आता डायरेक्ट रिक्रुटमेंट में होईल. कसं होईल? डायरेक्ट रिक्रुटमेंट. आता डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे पहिले काय व्हायचं, तर पहिले काय व्हायचं, कोर्ट ऑफ डायरेक्टर जे होते ते आपली शिफारस करायचे, म्हणजे नॉमिनेट करायचे, नेमणूक करायचे. त्यांना जो पॅट्रोनेजचा अधिकार होता, राईट टू पॅट्रोनेज, बापू हा माया चुलता, हा पुतण्या, जुगाड, मी शिफारस देतो, याले बापू IAS बनवून टाका, असे जे धंदे होते ते बंद झाले. कशामुळे? तर बोर्ड ऑफ कंट्रोलने सांगितलं, बाबा तू नियमवाली बनव, आपल्याला सनदी नागरी सेवा भरती करून घ्यायची आहे, त्याची नियमावली बनव, कॉव्हनेटेड सिव्हिल सर्व्हिसेसच्या रिक्रुटमेंटसाठी नियमावली बनव. मग बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणे बापा ठीक आहे, नियमावली बनवतो. मग बनवासाठी तिनं बनवलं समिती. लॉर्ड मॅक्युली, आपला भाऊ, फर्स्ट लॉ कमिशनचा हिरो, इथं लॉर्ड मॅक्युली आला. 1854 मध्ये त्यांनी नियम तयार केले आणि नियम मध्ये सांगितलं, बाबा जनरल कॉम्पिटिशनद्वारे एक्झाम घ्या रे बाबा, है ना. सर्वसामान्य आपण जसं बघतो सिव्हिल सर्व्हिसले, बिलकुल तसाच पेपर दे रे बाबा. पण पेपर दे रे बाबा तर जमला तर काम मस्त. म्हणजे काय झालं, आता भारतीयांले मजाच मजा आहे की नाही. आपल्याला आता मस्त पैकी खुर्च्या गरम करायला भेटते. पण तसं नाही. पा केवढी गेम खेळतात बरं, लक्षात घ्या. ब्रिटिशर्स त्यांनी लमच्यांनी हे तर केला, पण म्हणे एक्झाम कुठं रे बाबा, ते एक्झाम इंग्लंडले,
आता लमच्या तितक्या दुर्जा. आधी त्या काळात तर एवढा होता बाबा, समुद्र प्रवास करता येत नाही, बराचसा धार्मिक पगडा होता, तो तर लोचा होताच. पण काय काय जण झाले एलिट गेले. पण आता इंग्लंडला जाऊन परीक्षा त्या वेळात सोपं होतं का? तर रईसच जाऊ शकतील, कॉमन मॅन. इथं लमच्या दिल्लीला जाता येत नाही, कॉमन मॅनला जाता येते का? नाही ना. इथं कसा तरी जाते बापू, इकडे तिकडे जुगाड जमवून. कसा मुंबईले तर कधी भोपाळले ना कधी कुठं जुगाड जमवून स्वस्त्यामध्ये, है ना, बरोबर आहे. मग इंग्लंडले आता ठेवा बरं म्हणा परीक्षा. मायाला मोठा प्रॉब्लेम आहे ते एक्झाम इंग्लंडला. आणि दुसरा असा होता लमचा एज लिमिट बी भलतीच चालते, फारच कमी है ना. मग एज लिमिट बी कमी आणि हे बी तर कसा होईल बाबा, जमन का, है ना. आता आम्हाला एज लिमिट ठीकठाक आहे तर आम्ही कसे तरी 2-4 अटेम्प्ट देतो का नाही. पण ते एज लिमिट जास्त आहे म्हणूनच सर लोचा आहे म्हणा, नाही का. आवे तर तसा नाही करावा लागेल. एज लिमिट जास्त आहे म्हणून का पूर्णच एक्सप्लोर करायचं का काहीतरी, तसा नाही. टार्गेट आपण बनवावं लागते असो. पण इथं का होता हा लोचा, म्हणजे काय, वर मुलामा दिला बापू ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि आतमधून पिन मारला, है ना, की बापू इंग्लंडला येऊनच द्यावं लागेल आणि एज लिमिट बी कमी. म्हणून त्यामुळे केवळ इलाइट जात होते, कॉमन मॅन है ना, मिडल क्लास हा फक्त नावाचा होता. पण असो, काय दिसते आपल्याला, पहिल्यांदाच आपल्याला ओपन कॉम्पिटिशन असा काहीतरी दिसून येते. म्हणजे चान्स होता. मग पुढे पाहू, भारतामध्ये घेते नाहीत आमचे शेंबडे, नाही का. मग त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलच्या कार्यात बदल झाला. पहिलं महत्वाचं होतं की कोर्ट ऑफ डायरेक्टर जे आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टर त्यांना म्हणला की बाबा बेंगॉल करता तुम्ही गव्हर्नर शोधून घ्या रे बाबा, गव्हर्नरची नियुक्ती करायची तुम्हाला अधिकार आहेत. काहून तर आमच्या बिचारा गव्हर्नर जनरल ड्युअल फंक्शन करते, त्याला तर फिरायला जावं लागतं, कधी मद्रासले, कधी बॉम्बेले, कधी कुठं. मग आता एवढा पूर्ण भारतभर फिरन तर लमचा तेव्हा तर हाही नव्हता सुपरफास्ट जेट प्लेन, धरला ना आला होता का, नाही. मग तो चालला बापू टकडक टकडक आपला घोड्यावरनं, मग आता झुकझुक झुकझुक गाडीत, आणि त्याच्यानं लागे वेळ 2-2, 3-3 महिने. मग अशा याच्यात तो बेंगॉलला केव्हा येणं, काय सेंबडीगिरी करा. बेटर वे बेंगॉलसाठी नवीन गव्हर्नर देऊन टाका रे बाबा, हा ना. आणि दुसरा बायसनेस जे आधी मी सांगितलं, म्हणून हा एक आला. आता त्याच्यामुळे काय झाला, त्याच्यामुळे गव्हर्नरचे अधिकार गव्हर्नर जनरल जे होते ते गेले का नाही. अरे बाबा हा झालाच नाही, इम्प्लिमेंट केलाच नाही. इम्प्लिमेंट केला 1912 पर्यंत. केव्हापर्यंत? 1912 पर्यंत झोपाच काढल्या. त्याच्यामुळे काही नाही, नुसता नावाचा कायदा होता. कारण का डलहौसीने म्हणलं असं बापू मला हात लावायचा नाही, मग नंतर चाला असं त्याने बापू हात लावायचा नाही, मला मजा मारू द्या, असं झालं असं. सर्व कायदे गव्हर्नर जनरल एंडोर्स करेल, है ना. हा म्हणजे कायदा बनवायचा आणि गव्हर्नर जनरल एंडोर्स करेल तर कायदा. म्हणजे गव्हर्नर जनरल कसा झाला आपल्या राष्ट्रपती सारखा. पण काय आपल्या राष्ट्रपतीला आपण रबर स्टॅम्प म्हणतो, हरायला होता का रबर स्टॅम्प? नाही, सगळाच व्हेटो पॉवर, सगळा फुल आईस असो, ठीक आहे. पण आपल्या प्रेसिडेंट मध्ये बी व्हेटो पॉवर पाहतो आपण, पण व्हेटो पॉवर थोडेसे वीक आहे. याचे लमच्याचे मस्त पॉवरफुल, विचारू नका. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसते की कमिशनरचं अपॉइंटमेंट. आता कमिशनरचं अपॉइंटमेंट काय लिहित बाबा, तर आपल्याला असं दिसते की पहिल्यांदा भारतीय विधी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. केव्हा रे बाबा? तेव्हा तर आपल्याला दिसते 1833च्या कायद्यामध्ये तरतूद होती आणि म्हणून केली. आणि मॅक्युले बावले सांगितलं बापू ते धंदे कर आणि मस्तपैकी इथले जेवढे कायदे आहेत, पर्सनल लॉ आहेत, हे सगळ्यांना एकत्र कर आणि त्याचं कोडिफिकेशन कर, त्याची संहिता बनव. तो बसला बाबा, आता सोपं काम आहे का? धरला ना लिहिला असा नॉवेल हो का? ते नाही, अत्यंत कठीण काम आहे. तर तो ना त्याची टीम बसून थकून गेला आणि मॅक्युले म्हणते मी जातो रे बाबा. तो चालला गेला. मग 1853 पर्यंत ती बॉडी पूर्ण एक्झॉस्ट झाली. पण या दरम्यान बरेचसे ड्राफ्ट त्याने रिलीज केले. त्याच्या आधारावरच आपण IPC CRPC पाहतो, बरेचसे ड्राफ्ट रिलीज केले. हे सगळे डॉक्युमेंट होते. आता हा डॉक्युमेंटेशन जे आहे हे क्लिअर करणं गरजेचं होतं. त्याचे जे काही क्रिटिकल एलिमेंट्स होते ते काढणं गरजेचं होतं. आणि त्याच्यासाठी म्हणून बोर्ड ऑफ कंट्रोल जो आहे त्याने इन्स्ट्रक्शन दिलं की बाबा एक सिंपल आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड झाला पाहिजे, सरळ आणि समान नागरिक संहिता झाली पाहिजे, जेणेकरून भारतातले जे न्यायालय आहेत त्यांना न्याय देण्यामध्ये सरळता आली पाहिजे. दुसरं, सर्वोच्च न्यायालय आणि सदर न्यायालय यांचे विलिनीकरण झालं पाहिजे. अमालगमेशन ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड द सदर कोर्ट हे झालं पाहिजे बाबा. म्हणजे ते फालतूचे धंदे होते, अपील वगैरे, हे ते बंद झालं पाहिजे. आणि हे 2 इन्स्ट्रक्शन बोर्ड ऑफ कंट्रोलने दिले. आणि या कायद्याच्या तरतुदीमध्ये सांगितलं बोर्ड ऑफ कंट्रोलला की बाबा
तुम्ही याच्यासाठी कमिशनर्स नेमू शकता. मग यांनी कमिशनर नेमले रे बाबा, एवढी लंबी लिस्ट नुसती वाचून दाखवतो, पाठ झालं तर ठेवा, नाही तर होय तिकडे, काही टेन्शन नाही. पण सर जॉन रोमेली, सर जॉन जेरिस, सर एडवर्ड रेयान, CH कॅमरून, JN मॅक्लिऑड, JF हॉकिन्स, थॉमस फ्लॉवर एलिस आणि रॉबर्ट लो, हे एवढे सारे कमिशनर यांनी अपॉइंट केले. कशासाठी? की जे जे ड्राफ्ट तयार केले होते त्याला कन्सॉलिडेट करून सिम्प्लिफाईड करण्यासाठी. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर एक तरतूद केली होती, कारण की आता व्याप वाढला, नवीन प्रांत काबीज झाले होते, त्याच्यामुळे ते नवीन प्रांत जुन्याच प्रेसिडेन्सीमध्ये होते. मग जुन्या प्रेसिडेन्सीमध्ये असल्यामुळे त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे कव्हरेज होतं ते बरोबर होत नव्हतं, इफिशियन्सी राहू शकत नव्हती, इफेक्टिव्हिटी राहू शकत नव्हती. मग ही अडचण होती, ही अडचण सोडवणं, कारण टेरिटोरियल इंटेग्रिटी आणि टेरिटोरियल ऍडमिनिस्ट्रेशन इतक्या व्यापक याच्यावर त्या वेळात इतकं सोपं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याचं विभाजन होणं आवश्यक होतं. त्यासाठी तरतूद काय दिली तर कोर्ट ऑफ डायरेक्टरला सांगितलं, बापू एक नवीन इलाका, न्यू प्रेसिडेन्सी जी आहे, एक न्यू प्रेसिडेन्सी जी आहे तुम्ही बनवू शकता. कसं तर एरियामध्ये वाटाघाटी करून, कमी करून, वाटून असं काहीतरी करू शकता बा, है ना. आणि तिथे एक गव्हर्नर आणि कौन्सिल, बिलकुल मद्रास आणि बॉम्बे सारखा तुम्ही करू शकता. किंवा 5 शब्द आलेला बरं, हे करा, किंवा एक लेफ्टनंट गव्हर्नर तुम्ही एखाद्या इलाक्यासाठी नेमू शकता, लेफ्टनंट गव्हर्नर नेमू शकता. एक तर प्रेसिडेन्सी तयार करा किंवा एखाद्या इलाक्यासाठी तुम्ही लेफ्टनंट गव्हर्नर नेमून घ्या. तर हे कोर्ट ऑफ डायरेक्टरले धंदे जमले नाही, कारण लई वाद असत, है ना. बॉम्बेवाला म्हणे मले सगळा माल पाहिजे, मद्रासवाला म्हणे मले, बेंगॉलवाला म्हणे मले, बाबा याच्यामध्ये लोचा झाला असत. आणि म्हणून मग काय केला, जाऊ दे रे बाबा हे नको, म्हणून त्यांनी 1859 काय केलं, पंजाब जो आहे ह्या पंजाब प्रॉव्हिन्सेससाठी, है ना, पंजाब प्रॉव्हिन्सेससाठी, पंजाब इलाक्यासाठी म्हणून त्यांनी एक लेफ्टनंट गव्हर्नर अपॉइंट करून गेला. जाऊ दे बाबा, हे एवढंच माइल्ड लेवलवर कामधंदे केला. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचं जर बघितलं आपण तर कोर्ट ऑफ डायरेक्टर जो आहे इथे कमजोर झालेला आपल्याला दिसतोय. कसा तर सदस्य संख्येमध्ये घट झाली, 24 वरून सरळ 18. त्यापैकी अजून लोचा केला की त्यापैकी 18 पैकी 6 जे सदस्य आहेत ते इंग्लंडचा राजा आपली शिफारस करा. आला लमचा, म्हणजे उरला काय याच्याजवळ, कोर्ट ऑफ डायरेक्टर जवळ. कोर्ट ऑफ डायरेक्टर कसे होते, पॉवरफुल होते बाबा, मजा मारत होते, त्यांचं काहीच राहिलं नाही. आणि बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे त्याचं वेतन मात्र कंपनी देईन बाबा, म्हणजे कंपनीवर बोजा असाच वाढून गेला. आलं का नाही लक्षात. मग आपल्याला काय दिसते तर 1853चा जो सनदी कायदा आहे एका बाजूने भरभरीव दिसते, है ना. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ सिस्टीम पहिल्यांदाच, इंडियनायझेशन ऑफ सर्व्हिसेस, कव्हर्नेटेड सर्व्हिसेस, सनदी नोकऱ्या भारतीयांच्या होणार, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ओपन पहिल्यांदाच. लेजिस्लेटिव्ह फंक्शन दिसते, एक कार्यात्मक संसदीय कार्यात्मक प्रणाली ती निर्माण झाली आणि कायदेशीर प्रणालीसाठी विशेष बाब करणार ते दिसते. शक्तीचे विभाजन झालेले आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा मस्त काम झालेलं आपल्याला दिसून येते. त्या तरतुदी जबरदस्त आहेत, परिणामकारक टाकणार आहेत. पण दुसरी बाजू काय आहे की नुसता फोपाड फासारा, है ना, नुसता फोमाडिंग, है ना, सांगायचे एक कराची एक. आपण नाही का आजकालचे पॉलिटिशियन पाहतो, लमचे एक सांगतात आम्ही असं केलं आणि इकडून बिलकुल पिल्लू काढून घेतात. तसंच कॉव्हर्नेटेड सर्व्हिस ओपन, पण इकडे फुस्स, है ना, इंग्लंड लिया. पार्लमेंटरी फॉर्म मस्त, पण खऱ्या अर्थानं भारतीयांना प्रतिनिधित्व मिळालं का. एकही भारतीय, लक्षात घ्या, एकही भारतीय हा गव्हर्नर जनरल कौन्सिल फॉर लेजिस्लेटिव्ह पर्पजेस मध्ये नव्हता. होता का गव्हर्नर जनरल कौन्सिल मध्ये, होता का त्या 12 सदस्यां नव्हता. मग जर ही आपण पार्लमेंटरी सिस्टीम म्हणतोय, ही पार्लमेंट सारखं काम करते, लेजिस्लेटिव्ह बॉडी सारखं काम करते, म्हणजेच ब्रिटनच्या पार्लमेंट सारखं आहे बुवा. म्हणजे ब्रिटनचं हाऊस ऑफ कॉमन्सच पकडा, ब्रिटनचं काय म्हणू आपण, हाऊस ऑफ कॉमन्सच पकडा. पण खरंच हाऊस ऑफ कॉमन्स होतं का, नो, बिकॉज देर वॉज नो इंडियन रिप्रेझेंटेशन. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एकाकडे तर दिसते ते, पण दुसऱ्याकडे कसं अँग्लो इंडियन हाऊस ऑफ कॉमनच होता रे बाबा. ते कसं होतं, हे टीकाच आहे, है ना. खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात पाहिलं प्रॅक्टिकली
थिओरॉटिकली मस्त म्हणते, लोकल रिप्रेझेंटेशन अमुक ना धमुक, बिचारे पेटिशन करायला गेले, त्यांचं काहीच नाही, हे सगळं ब्रिटिशांचंच. अँग्लो इंडियन हाऊस ऑफ कॉमन्स अशी टीका मस्त भरभरून त्याच्यावर गव्हर्नर काउन्सिल जी आहे लेजिस्लेटिव्ह पर्पजसाठी त्याच्यामध्ये देण्यात आली. आलं की नाही लक्षात? म्हणजे सगळा फोमाडिंग, म्हणजे कायदा बघा, कायद्यानं कसं लुटाचं हे ब्रिटिशांनी शिकवलं आहे, बरोबर आहे. परंतु दुसऱ्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं इव्होल्युशनरी पर्पजनी, तर आपल्याला दिसतं यातल्या काही भरीव तरतुदी आपल्याला संविधानामध्ये आहे ना मॉडिफाईड फॉर्म मध्ये, मॉडर्न फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतात. आलं की नाही लक्षात? क्लिअर? ठीक आहे, लक्षात आलंय? आलंय 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 आलंय. तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.